करवीर तालुक्यातील कांचनवाडी गावातील तुळशी नदीपात्रात 5 फण्यांचा नाग असल्याची अफवा कांचनवाडी आणि परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे कांचनवाडीसह चाफोडी, म्हालसवडे इथल्या लोकांनी बंधारा परिसरात गर्दी केली होती. एस न्यूजचे प्रतिनिधी राम पाटील यांनाही याची माहिती मिळाल्यानंतर ते नदी बंधारा परिसरात पोहोचले. त्यांनी चित्रीकरण करून प्राणीशास्त्राच्या अभ्यासकांकडून खात्री करून घेतली असता तो नाग नसून पाण मांजरं असल्याचं निष्पन्न झालं. समूहानं राहणाऱ्या 8 ते 10 पाण मांजरांना बघून 5 फण्यांचा नाग दिसल्याची अफवा पसरली होती. प्राणीशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक प्रकाश पाटील यांनी ऊद मांजर, ऊद, उदळ, घिऱ्या या विविध स्थानिक नावांनी ओळखली जाणारी पाण मांजरं पाणथळ जागेत आढळत असल्याचं सांगितलं. जगभरात पाण मांजरांच्या 13 प्रजाती आहेत. या प्रजातींपैकी स्मूथ कोटेड आर्ट्स, एशियन स्मॉल क्लेव्हर्ड आर्ट्स आणि युरेशियन आर्ट्स या 3 प्रजाती भारतात आढळतात. शक्यतो मानवी वस्तीजवळ न आढळणारा हा प्राणी मानवा जवळपासच्या काही भागात आला तरी माणसांशी कमीत कमी संपर्क येण्याच्या दृष्टिकोनातून रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो. काही कारणांमुळे त्यांना दिवसा बाहेर पडायचं असेल तर त्यांच्या मुख्य असलेल्या अलका पहिल्यांदा बाहेर पडून सुरक्षेची खात्री करून घेतो, असं प्राध्यापक पाटील यांनी सांगितलं. तुळशी नदीचं पात्र, या तुळशी नदीच्या पात्रामध्ये काल एक वेगळ्या प्रकारचा प्राणी नदीत आढळून आला. त्या संदर्भात गावामध्ये चर्चा सुरू झाली आणि खळबळ सुरू झाली की गावामध्ये या वाहणाऱ्या तुळशी नदीमध्ये की 5 फणीचा नाग आलेला आहे. पण आम्ही त्याची खात्री केली आणि खात्रीमध्ये असं पद्धतीने निष्पन्न झालं की तो 5 फणीचा नाग वगैरे काही नसून ते पाण मांजर आहे. आणि हे पाण मांजर त्या जे पाण्यामध्ये असणारे खेकडा असेल, मासे असतील ते खाणारा तो प्राणी आहे. हा जो प्राणी जो आहे हा प्राणी एकटा नसून त्याच्याबरोबर तो घोळक्यानं राहतो, ग्रुपनं राहतो आणि असे प्राणी पाण मांजर हे आपल्या नदीपात्रात आहेत. गावातल्या आणि परिसरातल्या भागातील लोकांच्या मध्ये अफवा पसरले गेलेले आहे की पाण्यामध्ये 5 फणीचा नाग आहे. 5 फणीचा नाग नसून ते खऱ्या अर्थानं पाण मांजर आहे. तेव्हा उद्या गणपती विसर्जन होतंय. गणपती नदीपात्रामध्ये ज्यावेळी विसर्जन करताना कुणी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. हा प्राणी काही घातक नाही, तरी हा प्राण्याला कुणी घाबरू नये, कुठल्या प्रकारची कुणी अफवा पसरू नये एवढंच मी आपल्याला खास करून सांगतो. हा प्राणी करवीर भागातील पश्चिम भागामध्ये हा पहिल्यांदाच दिसलेला आहे आणि त्यामुळे ही खऱ्या अर्थानं ही विश्वासार्हता जी आहे ही एस न्यूजच्या मिळालेल्या तशा पद्धतीनं व्हिडिओमध्ये ही विश्वासार्हता सिद्ध झालेली आहे की ह्यामध्ये कुठल्या प्रकारची अफवा जी आहे ही अफवा कोणी बाळगू नका. आणि ह्या खरोखर तंतोतंत हा मिळालेला व्हिडिओ हे एस न्यूजनं सिद्ध करून दाखवले. मुळातच 5 फणीचा नाग असतो हा एक मोठा गैरसमज आहे. त्यात कांचनवाडी इथं नदीपात्रात एकाच वेळी पाण मांजरं बघून ती नाग असल्याची अफवा पसरल्यानं कांचनवाडी आणि परिसरात खळबळ उडाली होती. पण एस न्यूजचे प्रतिनिधी राम पाटील यांनी प्राणीशास्त्राच्या अभ्यासकांच्या मदतीनं नाग नव्हे तर पाण मांजरांचं नदीपात्राजवळ अस्तित्व असल्याचं स्पष्ट केल्यानं लोकांमधील भीती कमी झाली आहे.